बातम्या बघणार आहोत। 16 एप्रिल पासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे। अधिवेशनामध्ये 3 महत्त्वाची विधेयकं सादर केली जाणार आहेत असं कळतंय। विशेष अधिवेशनात देशाच्या निवडणूक रचनेमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत अशी माहिती मिळते। लोकसभेतील सदस्य संख्या 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे। विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिला आरक्षण विधेयकावर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 एप्रिलला लोकसभेमध्ये संबोधित करतील। ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयकावर ते सविस्तर माहिती देतील। लोकसभेमध्ये या विधेयकाकरता 18 तासांचा वेळ निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। 3 विधेयकांकरता एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आल्याची माहिती आहे। त्याच्याविषयीची ही सविस्तर बातमी। संसदेमध्ये महिला खासदारांची संख्या किती वाढू शकते ते आपण बघूयात। लोकसभेमध्ये महिलांकरता 33% आरक्षण। 2011च्या जनगणनेनुसार मतदारसंघाची पुनर्रचना। खासदारांची संख्या 543 वरून 816 होण्याची शक्यता। लोकसभेमध्ये महिलांकरता 273 जागांवर आरक्षण। मतदारसंघामध्ये फिरत्या पद्धतीने महिलांकरता आरक्षण। मतदारसंघाच्या पुनर्रचनेकरता आयोगाची स्थापना। महिलांना लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य प्रतिनिधित्व। 2023 साली नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर। महाराष्ट्रातून महिला खासदारांची संख्या किती वाढू शकते त्यावर नजर टाकू। महाराष्ट्रातील खासदारांची संख्या नक्कीच वाढणार। खासदारांची संख्या 48 वरून 72 होणार का असा एक चर्चेचा विषय। नाव पण दिलंय नारी शक्ती वंदन अधिनियम पारित झालेला आहे। आता विधेयक संसदेमध्ये येईल। नारी शक्ती वंदन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्वपक्षीय संपर्क मोहीम सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी 5 वाजता चर्चगेट इथल्या केसी कॉलेजच्या सभागृहामध्ये आयोजित नारी शक्ती महिला संमेलनामध्ये महिलांना संबोधित करणार आहेत। नारी शक्ती विचार मंचतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संमेलनामध्ये अभिनेत्री रवीना टंडन, प्राजक्ता माळी, फॅशन डिझायनर अर्चना कोचट यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। दरम्यान भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विविध पक्षांच्या महिला नेत्यांच्या भेटी घेत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू केलेली आहे। पुढची बातमी। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा आणि राज्यसभेतल्या महाराष्ट्राच्या सगळ्या खासदारांना पत्र पाठवलेलं आहे। सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना सुद्धा पत्र पाठवण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, सुनील तटकरे अशा सगळ्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलंय। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्या, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा अशा आशयाचं हे पत्र आहे। 2 दिवसांपूर्वी हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। आता बातमी छत्तीस जिल्ह्यांची। मुंबईमध्ये कमाल तापमानात वाढ होत असल्याने उकाड्याचा त्रास वाढलेला आहे। दुपारच्या वेळी मुंबईकरांना तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागतात। मुंबईसह कोकणपट्टीतही उष्ण आणि दमट वातावरण बघायला मिळतंय। पुढील 4 दिवसांमध्ये राज्यातील तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे। राज्यातील धरणांमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा आहे। मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये मिळून 47.72% पाणीसाठा आहे। तर यंदा भारतीय हवामान विभागानं अल निनोमुळे कमी पावसाचा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे जलसाठा मुबलक असला तरीही जलसंपदा विभागानं ऑगस्ट अखेर पाण्याचं नियोजन केलेलं आहे। धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा अपव्यय टाळून काटकसरीनं नियोजनपूर्वक पाणी वापरण्यात यावं अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे। 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरता विद्यार्थ्यांनी नोंदणीला सुरुवात केलेली आहे। 11वीच्या 2026-27च्या शैक्षणिक सत्रातील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात झालेली आहे। 4 दिवसांमध्ये राज्यभरातून प्रवेश अर्जाच्या पहिल्या भागाकरता 90,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे।
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना धमकी आल्यानंतर ते मराठी भाषेवरून चांगलेच आक्रमक झाले। 1 मे पासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे। याबाबत मोटर परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे। संबंधित चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येतं का याची पडताळणी केली जाणार आहे। राज्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध डिजिटल कारवाईचा वेग परिवहन विभागानं वाढवलाय। ई चलन वसुलीचा वेग मात्र मंदच आहे। विभागानं आतापर्यंत 92 लाख ई चलन जारी केलेली आहेत, त्यापैकी निम्मे चलन अद्याप थकीत आहेत। कोस्टल रोडवर बसवलेले 2 फ्लड गेट्स समुद्राच्या लाटांमुळे खराब झालेले आहेत। गेट्सच्या आराखड्यामध्ये तांत्रिक त्रुटी आहेत अशी माहिती मिळते आहे। पावसाळ्यामध्ये पाणी साचू नये म्हणून एकूण 15 ठिकाणी फ्लड गेट्स बसवले होते। खराब झालेल्या गेट्सऐवजी नवीन गेट्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबईतील कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडीत मोठी घट झालेली आहे। वांद्रे वरळी सी लिंक ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास आता केवळ 9 मिनिटांमध्ये पूर्ण होतो। मार्च 2024 पासून सुरू झालेल्या या मार्गावर आतापर्यंत 3,16 लाख वाहनांची वाहतूक झालेली आहे। दररोज सरासरी 32,000 वाहनांची ये-जा होत असते। मुंबईकरांचा प्रतिसाद दररोज वाढताना दिसतोय। बातमी आहे हापूस आंब्यांची। हापूस आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होताच वाशी बाजारात आंब्याची आवक वाढू लागली। सोमवारी 58,000 पेट्यांची आवक झाली। आवक वाढल्यानं दरातही घट झाली। पेटीमागे 500 रुपयांची घसरण झाली आहे। यंदा उत्पादन 80% घटलंय। सुरुवातीला दर चढे होते। सध्या 2 डझन हापूस 1,500 ते 3,500 रुपयांपर्यंत विकला जातोय। मध्य वैतरणा प्रकल्पाअंतर्गत जलविद्युत व तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सुरुवातीचा 10 कोटींचा खर्च वाढून आता थेट 22 कोटींवर गेलाय। खर्च वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीकरता सादर करण्यात आलेला आहे। गारगाई धरण प्रकल्पाकरता स्थायी समिती आणि सभागृहाची मंजुरी मिळालेली आहे। या प्रकल्पातील तांत्रिक अडचणी टाळण्याकरता 8 तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे। स्पेन, जपान, नेदरलँड्स, इटलीच्या कंपन्यांचा प्रतिसाद दिसतो आहे, तर भारतीय कंपन्याही स्पर्धेत असणार आहेत। धरण डिझाईन, झाडांचं पुनर्रोपण आणि सुरक्षेसाठी तज्ज्ञांची मदतही घेण्यात येणार आहे। संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उभ्या कारनं अचानक पेट घेतला। एकच खळबळ उडाली। अग्निशमन दलानं वेळीच धाव घेतली, आग नियंत्रणात आणली, पण कार पूर्णतः जळून खाक झाली होती। नंबर प्लेट नसल्यानं पोलिसांनी तपास सुरू केलाय। आगीचं कारण अस्पष्ट आहे।